तर भोंदू खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक होता। भाजपकडून खरातचा प्रचारासाठी वापर झालेला संजय राऊतांनी भाजपवर हा गंभीर आरोप केलाय। खरातला भाजपविषयी सहानुभूती होती असंही राऊत म्हणतात। दरम्यान राऊतांच्या या आरोपांना भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले। तसेच राऊतांच्या आग्रहामुळेच मविया सरकारनं खरातच्या आश्रमाला पाणी दिलं असा आरोप नवनाथ बन यांनी केला। हा भारतीय जनता पक्षाचा प्रचारक होता। त्याचा निवडणुकांमध्ये त्याच्या प्रचारासाठी वापर करून घेतला। आपण एक चित्र पाहिलं असेल, बच्चू कडू त्यांना भेटायला गेले आणि बच्चू कडूंचे आशीर्वाद देतात, भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले मंत्री बनून मला भेटायला या। ते असं नाही म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे मंत्री बनून पुन्हा इथे तुम्ही या। याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाविषयी त्यांना सहानुभूती होती आणि भारतीय जनता पक्ष अशोक खरातांना सर्व सहकार्य करत होता आणि निवडणूक काळामध्ये अशोक खरात त्यांच्या भक्तांवर दबाव आणून भारतीय जनता पक्षाचा प्रचार करा, त्यांना मतदान करा अशी भूमिका नक्कीच घेत होता। भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा, बाबा, महाराज यांची संघटना बांधायची आहे ना, त्यांची एक आध्यात्मिक संघटना का सेना आहे त्यांची, आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा। त्यांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा राजकारणामध्ये ओढले। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे। 31 जुलै 2020 रोजी महाविकास आघाडी सरकारनं भोंदू बाबाच्या बाबतीत जो दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता। हा निर्णय घेण्यासाठी जनाब संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना भाग पाडलं। कारण संजय राऊत हे नाशिकचे संपर्क मंत्री होते। शिवसेनेची नाशिकची जबाबदारी जनाब संजय राऊत यांच्याकडे होती आणि त्यातूनच खरात यांच्या आश्रमाला पाणी पुरवठा झाला पाहिजे यासाठी जनाब संजय राऊत यांनी प्रयत्न केलेले दिसतायत।